तिथे प्रत्येक जण तो भाजपचा जरी खासदार असेल ना, डोळा मारतो आणि सांगतो संजय काकाला, नाही नाही संजय जी ठीक चल रहा है आपका, ऐसे ही लगे रहो. एका माणसाच्या हातात कुठचंही शासकीय पद नसताना, एका माणसाच्या हातात मंत्रीपद नसताना जी काही वट संजय काकांनी दिल्लीत बनवलेली आहे ना, ती बघण्यासारखी असते. तुम्ही आवर्जून दिल्लीत जा आणि त्यांच्याबरोबर फिरा. प्रत्येक माणूस सगळीकडे. त्या दिवशी कोण आपल्या एअरपोर्टला गुरुजी असं करून तुम्हाला हे केलं. आणि नुसतं महाराष्ट्रातली लोक नाही तर देशभरातून लोक बघत असतात. मला शिवसेनेत काहीतरी जबाबदारी द्या, मला घरी बसू नका, मला पक्षाची काहीतरी जबाबदारी द्या, पक्ष बांधणीची जबाबदारी द्या. राजन विचारे साहेब तर इथे आहेतच. तुम्ही विचार करा, अनेक लोक जेव्हा आम्हाला भेटतात, काही काही असे पण आहेत आता जे आपले समोर लढले, लोकसभेत लढले, विधानसभेत लढले, समोर येतात, रडतात, नाही साहेब खूप प्रेशर आहे, काय करायचं, घरावर प्रेशर आहे, घरी कोणी ऐकत नाही. तुम्ही विचार करा, असं जर प्रेशर बाहेरच्यांवर असेल तर विचारे साहेबांवर किती असेल, किती सतवण्याचा प्रयत्न केला असेल, तरी देखील हरले नाहीत, रडले नाहीत, लढत राहतात. त्यांचं नाव राजन विचारे. विचार करा किती लढत असतील. तसंच गीते साहेब आहेत. गीते साहेब अर्थात त्यांनी आता त्यांचा पूर्ण जे काही अनुभव आहे तो सांगितला. मंत्री असताना कसं दुसऱ्या मंत्र्यांच्या अंगावर गेले. पण हे सगळे अनुभव घेऊन आपण जेव्हा पुढे निघतो, चालत असतो, तेव्हा आज जे चारही लोकांनी सांगितलं ना, ते हेच होतं की पद महत्वाचं नाहीये, आपण जबाबदारी काय घेतो पक्षातली ही फार महत्वाची, आणि ते आपल्याला विचार करून पुढे निघायचं. अनेक उतार चढाव येत असतात. असंही सांगण्यात येतं की सूर्योदयाच्या आधी सगळ्यात काळोखी रात्र जी असते ती सूर्योदयाच्या आधी असते. सूर्योदय अजून आपला होणं गरजेचं आहे, तो होणार आणि तो सूर्योदय आपण आणणार आहोत. आणि त्या सूर्योदयाकडे चालत असताना, प्रवास करत असताना आज मी खास अभिनंदन करीन ते ह्या विभागाचं करीन की आपण आज हे शिबिर भरवलेलं आहे. रमेशजी आपलं अभिनंदन तर करतोच, सुरेशजी आपलं देखील करतो, सगळ्यांचं, महिला पुरुष सगळ्यांचं करतो. पण खास करून जेव्हा आजचा दिवस आपण निवडलेला आहे तेव्हा आज दुसरी अजून एक गोष्ट आहे. काय टीव्हीवर येणार आहे? मॅच. आणि क्रिकेट बोलल्यानंतर काही ठराविक बंधूंची आठवण येते. एक विचार समोर येतो, जसं आत्ता पांड्या बंधू आहेत, हार्दिक आहे, कृणाल आहे, येऊन चौफेर बॅटिंग करून जातात, 6-4 6-4. ते आले की आपल्याला कळतं की आता स्कोर आपला 100च्या पुढे जाणार आहे. तसं ऑस्ट्रेलियामध्ये देखील दोन असे बंधू होते, स्टीव्ह व मार्को. आणि तसंच ह्याच विभागात दोन बंधू आहेत, सुनील राऊतजी आहेत आणि दुसरे ज्यांचं नाव सांगण्याची गरजच नाहीये. मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी दिल्लीत होतो आणि दिल्लीत गेल्यानंतर संजय काका बरोबर फिरताना खूप मजा येते. मी घरी येऊन आई बाबांना पण तेच सांगितलं की प्रधानमंत्र्यांबरोबर कदाचित जेवढी फिरायला मजा नाही येणार तेवढी संजय काका बरोबर फिरायला मजा येते. कारण एका माणसाच्या हातात कुठचंही शासकीय पद नसताना, एका माणसाच्या हातात मंत्रीपद नसताना जी काही वट संजय काकांनी दिल्लीत बनवलेली आहे ना, ती बघण्यासारखी असते. तुम्ही आवर्जून दिल्लीत जा आणि त्यांच्याबरोबर फिरा. प्रत्येक माणूस सगळीकडे. त्या दिवशी कोण आपल्या एअरपोर्टला गुरुजी असं करून तुम्हाला हे केलं. आणि नुसतं महाराष्ट्रातली लोक नाही तर देशभरातून लोक बघत असतात. त्यांचा आवाज देशात सगळीकडे जात असतो. आणि ते इथे बसलेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही, घरी पण हेच सांगत असतो की तिथे प्रत्येक जण तो भाजपचा जरी खासदार असेल ना, डोळा मारतो आणि सांगतो संजय काकाला, नाही नाही संजय जी ठीक चल रहा है आपका, ऐसे ही लगे रहो. प्रेसवाले असं आपण वाटतं आपल्याला कोणीतरी, अरे हा गोदी मीडियातला आहे, तो पण येऊन हळूच असा हात दाबतो, संजय जी ठीक चल रहा है, ऐसे ही चलाते रहो. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वट आहे.